छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झालेली आहे। सध्या आपण बघू शकता की 20 JCBच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवली जात होती। मात्र ही अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असतानाच या ठिकाणी एक JCB जो आहे तो थेट नाल्यामध्येच कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा समोर JCB आहे, त्यातला जो ऑपरेटर आहे या JCBला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी जी नाल्यावरती स्लॅब टाकण्यात आला होता तो कमकुवत स्वरूपाचा स्लॅब होता आणि त्या स्लॅबवर हा JCB गेल्यामुळे तो स्लॅब आणि नाली जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे पडलेली आहे आणि त्यामध्ये हा JCB जो आहे तो पडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा JCB बाहेर काढण्यासाठी ऑपरेटरची या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू आहे। साधारणपणे 300 ते 350 अतिक्रमणे जी आहेत ती आज या ठिकाणी या कारवाई दरम्यान हटवली जाणार आहेत आणि अशा पद्धतीने सगळीकडे या ठिकाणी JCB आणि सगळीकडे पाडापाडी सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अत्यंत धाडसाने छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये जिकडे तिकडे जी काही अतिक्रमणं होती ती मोठ्या प्रमाणात काढून टाकायला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळे रस्ते किंवा जे परिसर आहेत त्या परिसरामधले सुद्धा अतिक्रमणाची जी मोठ्या प्रमाणात दुकानं वगैरे बांधण्यात आली होती ते सगळे अतिक्रमण या ठिकाणी काढून टाकण्यात येतात आणि आज नारेगाव परिसरामध्ये सुद्धा मोठा बंदोबस्त लावून हे सगळे अतिक्रमण कारवाई करणं सुरू आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।